नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात आज बुलढाणा महावितरण कंत्राटी कर्मचारी विविध मागण्यांसाठी आज मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे वीज पुरवठ्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात पिंक पेरू दाखल झाले आहेत. या पेरूमध्ये साखरेचे प्रमाण कमी असल्याने या पेरूच्या सेवनाने मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. बाजारात रोज या पेरूच्या 10 ते 12 गाड्या राज्यातील इंदापूर, बारामती, फलटण, नगरवरून आवक होतात. या पेरूला किलोला 25 रुपयांपासून 40 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. महाराष्ट्र राज्य पणन महासंघाची निवडणूक नुकतीच पार पडली. सहकार पॅनलच्या माध्यमातून ही निवडणूक लढवण्यात आली. सर्व 5 जागांवर सहकार पॅनलचे उमेदवार निवडून आले आहेत. या निवडणुकीत आमदार संजय सावकारे भरघोस मताधिक्याने विजयी. जळगाव जिल्ह्यातील चोपड्यात टरबूजाच्या सिंहा नामक नवीन वाण्याचे शेतीमध्ये आंतरपीक घेण्याची शेतकऱ्यांसाठी चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. चोपडा तालुक्यातील गरताड शिवारात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील यांनी कापूस उपटून जानेवारीमध्ये टरबूजाची लागवड केली. टरबूजमध्ये वेगवेगळे वाणाचे रोप घेऊन शेतात लागवड केली. त्यानंतर त्यामध्ये आंतरिक म्हणून पपईची लागवड केलेली आहे. सिंहा या वाणाची लागवड केलेल्या शेतात आज परिसरातील शेतकऱ्यांची चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसभेचे उमेदवार अद्याप जाहीर झाले नसले तरीही सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअप स्टेटसला ठेवून आपली उमेदवारी जाहीर करून बारामतीमध्ये प्रचाराला सुरुवात केली आहे. सुप्रिया सुळे यांचे उमेदवार आणि चिन्ह असलेले प्रचार रथ आता बारामतीमध्ये फिरू लागले आहेत. कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना महाजेनकोच्या कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे 30% पगारवाढ द्यावी. वयाच्या 60 वर्षापर्यंत शाश्वत रोजगाराची हमी द्यावी. यासह अन्य मागण्यांसाठी आज मध्यरात्रीपासून महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार महासंघटना कृती समितीचे बेमुदत काम बंद धरणे आंदोलन पुकारले आहे. यानिमित्त आज कंत्राटी कर्मचाऱ्यांनी धुळे शहरातील क्युमाइन क्लबजवळ धरणा देत अर्धनग्न आंदोलन केले. नितीन गडकरींना तिकीट न देणे म्हणजे भाजपाचे नुकसान. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांचे वक्तव्य. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार इलेक्टोरल बॉन्ड हे सार्वजनिक केले जावेत. या मागणीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भांडूप येथील शाखेबाहेर मुंबई युवक काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील 80% समाजकारण व 20% राजकारण अंमलात आणून शिवसेनेने गेल्या काही महिन्यात धुळे शहरातील अनेक समस्यांवर आवाज उठवला व प्रश्न मार्गी लावले. भविष्यातही जनसामान्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी हे शिवसेना संपर्क कार्यालयात उपलब्ध असणार आहे, अशी प्रतिक्रिया उबाठा शिवसेनेचे महानगर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन यांनी दिली. महावितरण, महापारेषण व महाजेनको या 3 कंपन्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आजपासून राज्यभर आंदोलन सुरू केले. अमरावतीमध्ये महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने कंत्राटी वीज कामगारांनी महावितरणाच्या प्रमुख मुख्य अधिकारी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.